अहिल्यानगर वकील संघामध्ये आज मी आपले व्ह्यूज ठेवण्यासाठी इथं आलेलो आहे। या वकील संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझे सिनियर तरुण मित्र, बंधू आणि भगिनींनो, मी आपला अत्यंत कमी वेळ घेणार आहे। आपण अत्यंत घाईघाईमध्ये वकिलीमध्ये व्यस्त आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला व्यत्यय निर्माण करावा अशी माझी मानसिकता अजिबात नाही आहे। परंतु आम्ही एका महत्त्वाच्या लढाईमध्ये उतरलेले आहोत। यासाठी आपल्याला थोडं हितगुज करणे, आपल्याशी सुसंवाद साधणे हे आमचं कर्तव्य आहे असं समजून मी इथं आलेलो आहोत। मी सध्या महाराष्ट्र गोवा बारचा सदस्य म्हणून काम करतो आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडचा मोठा एक पिरियड झाला आणि त्याच्यानंतर थोडं मी रुमेटॉइड आर्थराइडच्या आजाराने मी 2-3 वर्षे परेशान झालो। आता त्याच्यातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे। मित्र, मध्यंतरी आपल्याला आमचे शहाणे साहेब म्हणले की तुम्ही मध्यंतरी मला भेटायला सुद्धा आला नाही। त्यांचं मी स्वागत करतो। आम्ही विचारणारे झाले पाहिजेत, आम्ही विचारत नाही म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाला येत आहेत। केवळ विचारणेच नाही तर एक तगडा विरोधक सुद्धा लोकशाहीमध्ये असला पाहिजे। आपण म्हणतो ना, डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, अपोजिशन इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। अपोजिशन जर चांगलं तगडं असेल तरच ते राज्यकर्ते किंवा नेते मंडळी व्यवस्थित काम करतात। त्यांना टोकणार पाहिजे, त्यांना विचारणार पाहिजे। म्हणून मला जे शहाणे साहेबांनी विचारलं त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे। आम्ही वेळ देत नाही, विचारत नाही, काय चाललंय बार काउन्सिलमध्ये हे आम्ही पाहत नाही आणि आपला काही संबंध नाही, काय करायचे असा विषय म्हणून आम्ही निग्लेक्ट करतो। मित्र, हे सगळ्यात आपण मोठी चूक करतो। तुमच्या मतावर आम्ही निवडून जायचं आणि निवडून गेल्यानंतर मात्र तुमची वकिलांच्या प्रश्नावर अजिबात बोलायचं नाही किंवा काम करायचं नाही। ही जी आम्हाला जी सवय लागलेली आहे, ही केवळ तुम्ही आम्हाला विचारत नाही किंवा अडवत नाही म्हणून ही सवय आम्हाला लागलेली आहे। मी पहिल्यांदा तुमच्या पुढे नम्रपणे सांगणार आहे की हे तुम्ही जास्त वेळ देऊ नका, पण थोडा वेळ तरी काय चालले बार काउन्सिल महाराष्ट्र गोवामध्ये याच्याबद्दल थोडी चौकशी करा। आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा किंवा आता मतं मागायला येतो त्यावेळेस आम्हाला थोडं विचारत चला, किंवा मागच्या 8 वर्षामध्ये काय दिवे लावलेत हे तरी सांगा। असा तरी प्रश्न किमान तुम्ही आम्हाला केलात तर निश्चितपणानं एक चांगला बार काउन्सिलचा सदस्य आपल्यातून निवडून जाईल आणि व्यवस्थितपणानं काम करेल। मित्र, ही संस्था सामान्य संस्था नाही आहे आणि या संस्थेकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही। याचं कारण मी सांगतो तुम्हाला। ज्या संस्थेनं आपल्याला सगळ्यांना सनद दिली प्रॅक्टिस करण्याची आणि त्या संस्थेबद्दल एवढी उदासीनता आपल्या मनामध्ये अजिबात कामाची नाही आहे। बरं, या संस्थेमध्ये जे निर्णय होणार आहेत ते आपल्या सगळ्याला लागू होणार आहेत, पण वकिलाच्या बाबतीत असे निर्णय होतात का होत नाहीत? एक साधं उदाहरण मी सांगेन तुम्हाला। राहुरीला झालेल्या घटनेच्या नंतर, त्या दाम्पत्याचा खून झाल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे होतं? काय अपेक्षा होती आपल्या सगळ्या वकिलांची? तर आपल्याला अपेक्षा होती की ही घटना दुबारा कुठे होणार नाही, तर याच्यासाठी काय प्रतिबंधात्मक काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे। याच्यासाठी काही कायदा होतो का? तर कायदा करण्यासाठी आम्ही काही केलं का?
हे तुम्ही अजिबात विचारत नाहीत. विचारा आम्हाला काय केलं याच्या संदर्भात. आम्ही त्या काउन्सिलमध्ये काम करतो आहोत. काम करत असताना आम्ही काय करावं काय करू नये याच्यावर तुम्हाला निर्बंध आणू शकता तुम्ही, पण ते विचारले पाहिजे. आम्ही जर एवढं उदासीन राहिलो तर कदाचित आम्ही माजाला येऊ, आम्ही माजल्यासारखं वागू, आम्ही तुमचा विचार करणार नाही, आम्ही स्वतःला काहीतरी फार मोठे दिग्गज आहेत असं समजणं. या सगळ्या बाबीवर जर सातत्यानं आपण विचार केला तर हे कुठंतरी आपणाला थांबवावं लागणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला हा व्यवस्थितपणानं प्रत्येकाला मतदान करताना थोडं विचारपूर्वक मतदान करण्याची आपल्याला आवश्यकता यावेळेस निश्चितपणाने येणार आहे. मी असं म्हणेन की आम्ही ज्या पद्धतीनं ते कायदा तयार करण्यासाठी केला, आम्ही तो कायदा आम्ही करण्यासाठी म्हणून एक ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट करून आम्ही पार्लमेंटमध्ये मंजुरीसाठी पाठवल्यानंतर तो तिथे आम्ही आमची फर्दर बॉडीकडे पाठवला, म्हणजे BCI पाठवला, म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवला. पण बार काउन्सिलचं त्या बार काउन्सिल इंडियाचं काम आहे ना हा पार्लमेंटमध्ये पाठवायचा आणि याला मंजुरी घ्यायची. मग आम्ही पाठवल्यानंतर आज 5 वर्ष झाले हा तिथं पाठवून दिला आम्ही कायदा तयार करून पाठवला, पण अद्याप मंजूर झाला नाही. काय कारण आहे मंजूर न होण्याचं? का पाठवला नाही पार्लमेंटमध्ये? का बिल बनवलं नाही पार्लमेंटमध्ये याचं? पण तो जो तिथं बसलेला आहे तो तब्बल 13 वर्ष झालं त्या पदावर बसलेला आहे. एक व्यक्ती 13 वर्ष भारतातल्या सर्वोच्च वकिलांच्या म्हणजे संस्थेच्या सर्वोच्च पदावर 13 वर्ष बसलाय. त्याला आम्ही बदलू शकत नाही. आम्ही बदलू शकतो पण आमची बदलण्याला आमच्यात हिंमत नाहीये. 13 वर्ष झाला तो एक नंबरचा लफंगा, लुच्चा, बदमाश, हरामखोर, मी या शब्दात त्याचा उल्लेख करतोय. तो मोस्ट करप्ट आहे, मोस्ट व्यभिचारी आहे. पण तो इतका गुंड आहे की प्रत्येक राज्यातून आलेल्या सदस्याला तो धमकी देतो. काय धमकी देतो? एखादी प्रश्न विचारला, आमच्या महाराष्ट्रातल्या सदस्यांनी सांगितलं अण्णा भयंकर गुंड आहे म्हणली ती. आम्ही त्याला प्रश्न विचारला तर तो म्हणतो महाराष्ट्र में वापिस जाने काय काय नाही. अशी भाषा करतो आणि सगळ्याला मॅनेज करतो. आणि 13 वर्ष त्या खुर्चीवर बसून आहे मित्र. आम्ही त्याच्यावर कधी विचारलं का? आम्ही कधी महाराष्ट्रातला जो BCIचा सदस्य आहे त्याला तर विचारलं का? आम्ही विचारत नाही. आम्हाला विचारायची सवय नाही. मी तर म्हणतो की हे तुम्ही विचारू शकता आणि विचारलं पाहिजे. हे असं गप्प बसून आपल्याला चालणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही विचारत चला. मग तो कायदा तिथे पाठवला. मग आम्ही महाराष्ट्रामध्ये दुसरा कायदा तयार केला, दुसरा ड्राफ्ट तयार केला आणि मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे तो मंजुरीसाठी पाठवला. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? अद्याप एकदा दाखल केला. आम्ही सदस्य कुणी फिरकलोच नाही. मी आमचे सदस्य मी का बोलतो, मी माझ्यावर घेऊन का बोलतो? जर आपल्याला लोकशाही मान्य असेल तर मेजॉरिटी कॅरिंग द लॉ, जिकडे मेजॉरिटी आहे त्या बाजूने कायदा झुकत असतो, त्या बाजूने निर्णय होतात. आमच्यासारखं स्पष्ट आणि खरं बोलणारी माणसं तिथं त्यांच्याबरोबर ते आम्हाला सोबत घेत नाही. त्यांच्याबरोबर आम्हाला ठेवायची त्यांची मानसिकता नसते. म्हणून आम्ही 15 एकीकडे आणि 10 एकीकडे अशा संख्येनं सध्या विभागणी करून तिथं कामकाज करतो. आम्ही विरोध करू शकतो, आम्ही अडवू शकतो, पण आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घ्यायला कोण पाहिजे? त्यांच्यापैकी जे 15 लोक बसलेत तेच निर्णय घेतात. मित्र, हे ते निर्णय घेतात आणि मग आमच्यासारख्या माणसाला असं वाटतंय की आपण तिथं विरोधक म्हणून बसतो आणि विरोधक म्हणून सध्या वावरत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? म्हणून आम्ही मागच्या 8 वर्षामध्ये काहीही करू शकलो नाही विरोधाच्या शिवाय. पण जे चांगलं आहे त्याला आम्ही विरोध केला नाही. वकिलांसाठी अकादमी म्हणा किंवा वकिलांसाठी एक वकील भवन बनवायची आमच्या डोक्यातली मानसिकता होती. त्या अकादमीच्या माध्यमातून एक आम्ही चांगलं तिथं सगळ्यांनी मिळून भवन बनवण्याचं काम हाती घेतलं होतं आणि ते तडीच गेलेलं आहे. त्यालाच आपण अकॅडमी, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट्स अकॅडमी असं नाव दिलं, रिसर्च सेंटर असं नाव दिलं त्याला. ते एक चांगलं काम झालं. दुसरं चांगलं काम त्याला आम्ही सपोर्ट केला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे 35 कोटी रुपये घालून ते अकादमी उभा राहिली. त्याच्यानंतर
आम्ही तिथे ब्लेप आणि क्लेप जे की ज्युनियर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एज्युकेशनसाठी, नवीन वकिलाला ट्रेनिंगसाठी त्यांच्यासाठी एक दालन तयार करून दिलं आणि चांगले चांगले लेक्चरर देऊन त्या वकिलांना आम्ही शिक्षण देण्याचं काम त्या माध्यमातून, ही चांगली कामं आहेत. या कामामध्ये आमचा निश्चितपणानं सहभाग आहे आणि आम्ही त्याला सपोर्ट केला. पण जे कामं करायला नाही पाहिजेत ती कामं त्या बार काउन्सिलमध्ये केली जातात, त्याला आमचा सक्त विरोध केला. आम्ही त्यांना सांगितलं की असं पुढे होता कामा नये. दुसरं कोणतं काम तुम्हाला माहिती नसेल, मी आवर्जून या ठिकाणी बोलणार आहे. प्रशांत भूषण आपण ऐकलं असेल, वाचलं असेल. प्रशांत भूषण सारखा एक निष्णात सुप्रीम कोर्टाला सिनियर कौन्सिल, तो एका कार्यक्रमामध्ये म्हणतो की या सुप्रीम कोर्टामधले 6 जजेस मोस्ट करप्ट आहेत आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. असं म्हटल्यानंतर या भारतातल्या सुप्रीम कोर्टानं एक त्यांच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. कंटेम्प्ट पिटिशन दाखल केल्यानंतर ते कंटेम्प्ट पिटिशन फार गाजलं. सगळ्या महाराष्ट्रातल्या वकिलांना माहिती पडलं की प्रशांत भूषणवर कंटेम्प्ट पिटिशन दाखल झाले म्हणून. आम्ही समजलं. पण याच्या उपर सांगतो, कंटेम्प्ट पिटिशन करता येते का? निश्चितपणानं करता येते. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आलं की कोर्टाची गरिमा खराब झाली, कोर्टाचं स्टेटसला धक्का पोहोचला, कोर्टाचं स्टेटस डॅमेज होतंय आणि त्याच्यामुळे लोकांचा कोर्टावरला विश्वास उडतो. अशा प्रकारची भाषा सुप्रीम कोर्टाने केली आणि कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. मला त्याचं उत्तर असं आहे, जेव्हा प्रशांत भूषणनी ह्या 6 लोक करप्ट आहेत असं म्हटल्यानंतर चीफ जस्टिसनी त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमच्याकडे पुरावे मला द्या, मी त्यांची चौकशी करतो, जर त्याच्यामध्ये ते दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करतो, जर दोषी आढळले नाही तर तुमच्यावरही कारवाई करतो किंवा तुम्हाला कंटेम्प्ट पिटिशनला फेस करावं लागेल. अशा प्रकारचा प्रश्न मी त्यांना विचारायला पाहिजे होतं. हे विचारलं का सुप्रीम कोर्टानं? हे विचारलं नाही, पुरावे मागितले नाहीत आणि डायरेक्ट कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. याच्या पुढचा कळ जाऊन सांगतो, महाराष्ट्र बार काउन्सिलच्या सदस्यांनी एक मीटिंग बोलावली, या विषयावर बोलावली. कुठल्या विषयावर मीटिंग बोलवतात हे मला माहित होतं, पण या विषयावर मीटिंग बोलावली. त्यावेळेस मी तिला आवर्जून मीटिंगला त्या गेलो. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की प्रशांत भूषणने ज्युडिशरीची प्रतिमा डागाळण्याची स्टेटमेंट केले, म्हणून प्रशांत भूषणच्या विरोधात ज्यांनी कंटेम्प्ट पिटिशन गेले त्या कंटेम्प्ट पिटिशन कर्त्याला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून मीटिंग बोलवली. सुदैवानं मी त्या मीटिंगला हजर होतो. मी थोडा ॲग्रेसिव्ह आहे, मी थोडं मला असं चुकीचं होत असलं की मी सहन करणाऱ्यातला नाहीये. मग त्यांना विचारलं मी, तुम्हाला असं करता येणार नाही, तुम्ही वकिलाचे प्रतिनिधी आहेत, तुम्हाला वकिलाच्या हिताची भाषा करावी लागेल. तुम्ही जर त्या जजेसला जर पाठिंबा देणार असाल तर ते ह्या मीटिंगमध्ये शक्य होऊ देणार नाही असं म्हण. तो जज कोण लागतो? तुमचा नातेवाईक लागतो, सगळा संबंधी लागतो. कशासाठी त्याला पाठिंबा? तो कोण आहे? बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचा किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाचा सदस्य आहे तो. त्याच्यासाठी तुम्ही पाठिंबा द्यायचा निर्णय का घेतला असा मी प्रश्न केला. मित्रहो, तुम्हाला सांगतो, एवढ्यावर थांबले नाहीत, एवढाही निर्णय करायचा. मी म्हणत जेवढे निर्णय झाले तेवढे कागद फाडून टाकीन असा सज्जड दम दिल्यानंतर मग तो निर्णय स्थगित झाला आणि मग प्रशांत भूषणला त्यावेळी आणि 2 दिवसामध्ये या राज्याचे सुप्रीम कोर्टचे जज होते त्यावेळेस गवई साहेब, ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर गवई साहेबांनी सांगितलं की असं तुम्ही काय निर्णय घेतला. मी सांगितलं गवई साहेबाला, आम्हाला अशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही. आणि गवई साहेब, तुम्ही अतिशय चांगलं काम करता, मध्यस्थी चांगली करता, तुम्ही हे दोघांना हानिकारक आहे. प्रशांत भूषणच्याही सोयीचं नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाच्याही आहे आणि ज्युडिशरीसाठी ही चांगली गोष्ट नाही आहे. याच्यामुळं निश्चितपणानं ज्युडिशरीची हे जर प्रकरण चांगलं चिघळलं तर हे प्रकरण चिघळलं तर निश्चितपणानं ह्याच्यात दोघांचाही लॉस होणार आहे. मग काय करायचं? मी म्हणलो तुम्ही मध्यस्थी करा, दोघांनाही सांगा आणि दोघांनाही समजावून घेऊन कुठेतरी हे मॅटर सेटलमेंट करा. आणि जर हे होत नसेल सेटलमेंट आणि जर प्रशांत भूषणच्या विरोधात जर कंटेम्प्ट पिटिशन मंजूर होत असेल तर अख्खा भारत बंद करू आम्ही, अशा प्रकारचं गवई साहेबापुढे स्टेटमेंट केलो की सगळे वकील आहेत, भारतातले सगळे कोर्ट
आम्ही बंद करू, आपण तुम्हाला काम करू देणार नाही, अशा प्रकारचा अन्याय प्रशांत भूषणवर होता कामा नये. आणि म्हणून ते गवई साहेबांना सांगितलं आणि गवई साहेबाला आमच्या बोलण्यातलं गांभीर्य लक्षात आलं आणि गवई साहेबांनी मध्यस्थी करून ते प्रकरण 1 रुपयावर मिटलं. चांगली गोष्ट आहे, मिटलं ना चांगलं. ज्युडिशरीला कुणीही नासवायचं काम करू नये, आम्हालाही वाटतं नासवायचं, पण ज्युडिशरी जर नासून होत असेल, ज्युडिशरीला जर नासायचं असेल तर त्याला आमचा नाईलाज असतो. दुसरा किस्सा आसिम सरोद्याचं काय कारण आहे? आसिम सरोद्याची सनद घालवायचं तुमच्या वैयक्तिक दोषामुळे. आसिम सरोदे एखादी वकील, आम्हाला निवडून दिले, तुम्ही कशासाठी निवडून दिले? आम्हाला तुमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी, तुमचं संरक्षण करण्यासाठी. तुम्हाला काही देता येते का? तुम्हाला काही संरक्षण कायदा देतो का? याच्यासाठी आम्हाला तुम्ही निवडून दिले का तुमच्या सनदी घालायसाठी दिले? माझ्याकडे 160 प्रकरण होते डीसी मेंबर म्हणून. मी 160 पैकी 131 प्रकरणं मी कॉम्प्रोमाइजनं मिटवून घेतले आणि जे मिटत नाहीत ते मी पाठवून दिले दिल्लीला. इतके म्हणजे वकिलाच्या डिग्र्या घालण्यासाठी आम्ही निवडून आलो नाहीत, वकिलाच्या सनद काढून घेण्यासाठी आम्हाला निवडून दिला नाही तुम्ही. पण आम्ही तिथं बसल्यानंतर आम्हाला एक मस्ती आली आहे. आम्ही कुणीतरी लागून गेलो, बार काउन्सिल सदस्य आहेत, आम्ही 2,81,000 वकिलाचे मालक आहोत, अशा प्रकारची भूमिका घेऊन तिथं वागतायत. मित्र, हे चुकीचं आहे. हे थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. याच्यानंतरची निवडणूक मी लढवणार नाही आणि यावेळेस मी थांबवणार, यांना शिस्त लावणार. यांचे सगळे जे काही चुकीचे पायंडे पडलेत ते बंद करण्यासाठी. मित्र, आवर्जून तुम्हाला सांगतो, मी आता सांगितलं आमच्या मित्राला, एक अर्धा गिलास पाणी सुद्धा त्या बार काउन्सिलचा अण्णाराव पाटलाने पिला नाही आणि पिणार नाही. मी लातूरचा अध्यक्ष होतो 5 वर्ष, कपभर चहा सुद्धा त्या संस्थेचा पिला नाही. उलट मी त्या संस्थेला 3 कोटी दिले आणि सगळ्या बारमध्ये सगळ्या वकिलांची अत्यंत चांगली सोय बसण्याची केली, जशी आपली आहे तशी. 2000 वकिलाची बसण्याची व्यवस्था कुठल्याच कोर्टात नाहीये, इथल्या सुद्धा कोर्टात नाहीये. पण माझ्या लातूर जिल्ह्याच्या कोर्टामध्ये 2000 वकील बसण्याची व्यवस्था करून दिली. सरकारनं नाही करून दिली, कोर्टाने नाही करून दिली, ते आम्ही सगळ्यांनी करून घेतली आणि त्या प्रकारे वकिलाची हे काम आहे आमचं. एखादी वकील आजारी पडला तर आम्ही 2 मिनिटांमध्ये 1,09,00,000 रुपये आमच्याकडे आता डिपॉझिट आहे. 1,09,00,000 रुपये हे डिपॉझिट आम्ही काय वापरतो? एखादी एमर्जन्सी आली एखाद्या वकिलाला, एखाद्या वकिलाचं हार्टचं ऑपरेशन आलं, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यांची आर्थिक परिस्थिती खाडकन तोडतो आणि देतो आणि लगेच त्याच्यात भरती करून भरतो. म्हणून 1,09,00,000 रुपये एवढे महाराष्ट्रात कुणा मला सांगा बार काउन्सिल, बार असोसिएशनमध्ये एवढे पैसे करता येते? हो, करण्याची मानसिकता पाहिजे, करण्याची चाहूल पाहिजे, हे सगळं करता येते. हे करण्यासाठी आम्हाला निवडून देता तुम्ही आणि तिथं जाऊन जर आम्ही पैशाची उधळण, मागच्या 8 वर्षामध्ये मित्र जवळपास 100 सत्कार झाले, 100 ते 125, फक्त जजेसचे सत्कार. कशासाठी ही सत्कार? आम्हाला सत्कार करण्यासाठी पाठवताय तिथे, कशासाठी निवडून देताय? तिथं आम्हाला सत्कार करण्यासाठी पाठवून द्यायचं असेल तर आम्ही त्यांनी निवडणुकीला बिलकुल थांबू नये. सत्कार करण्यासाठी आमचं तिथं काम नाहीये. आम्हाला तिथे गेले ते वकिलाच्या हिताच्या बाबतीमध्ये वकिलाच्या काही वकिलांना सुख सोयी देता येतील का याच्यासाठी पाठवून देतात. पण आम्ही गेल्या वर्षामध्ये 100 ते 125 सत्कार केले मागच्या टर्ममध्ये, त्याच्यावर आम्ही कोट्यावधी रुपये खर्चिले. कुणाचे पैसे खर्चिलात? किती पैसे खर्चिलात? हे पैसे आमचे लहान बंधू किंवा शेतकऱ्याचा मुलगा असेल रजिस्ट्रेशन करायला येतात, 15-15, 16,000 रुपये आम्ही घेतले आणि 16,000 रुपये घेऊन रजिस्ट्रेशन करतो आम्ही. हे 16,000 रुपये आमचे लहान बंधू किती अडचणीतून पैसे भरतात आणि लहान बंधू पैसे भरायचे आणि आम्ही तिथं जाऊन त्या पैशावर मजा मारायचं, हे मला काही संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून मी तिथं पाणी सुद्धा पिलो नाही आणि पिणार नाही. म्हणून हे लोक जे करतात आज ते अत्यंत चुकीचं आहे. 5 स्टार हॉटेलला उतरतात. परवाचा कार्यक्रम झाला, अकॅडमीचं लोकार्पण सोहळा झाला. ते लोकार्पण सोहळा केल्यानंतर जेवणाची थाळी कितक्याची राहावी? त्यात 1500 रुपयाची थाळी होती जेवायची.
सोन्याचं मिष्टान्न होतं ते. अरे जे घरी खाताय तेच तिथं खावा ना. घरी जिथं झोपताय, तुमच्या घरी बेड नसेल, सतरांनी झोपत असतात, पण 5 स्टारला फोमच्या गादीवर झोपायची, एसी पाहिजे, हे कर. कशासाठी एवढे शान शो करता? कोणाच्या करायचा विषय? तुम्हाला आमचा विरोध नाही करण्याबद्दल, बिनधास्त करा, पण खिशाला झळ लावून करा. बार काउन्सिलच्या पैशावर करायचं नाही, असं मी अनेक वेळ सांगतो. मला कधी कधी म्हणायचे, तू हे खातनीस, पेतनीस, राहतनीस, करत नाहीस, आम्हाला खूप अडचण वाटते मुली तुझी. मग माझी अडचण काय आहे? तुम्ही खिशातले पैसे करून राहा, अडचण दूर होते म्हणलं. पण ते त्यांना नाही, शोक लागला, शोक तुमच्या पैशावर मजा मारायचा. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे का नाही, याच्यावर विचार करणारा अण्णाराव पाटील आहे. आणि मी केवळ तिथं मजा मारण्यासाठी नाही, तर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मला तुम्ही तिथं पाठवले. मागच्या टर्ममध्ये मला कोविडमध्ये काय करावं, मी कोविडमध्ये काय केलं नाही आम्ही कोविडमध्ये. तुम्हाला सांगतो, कोविडसारखा कठीण पिरियड, उद्या आपले जीवन आहे का नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जगत होतो. मी त्यांना प्रश्न विचारला कोविडच्या मीटिंगमध्ये ऑनलाईनवर, की तुमच्याने शक्य असेल तर जेवढी मदत करता येईल तेवढी वकिलाला करा. दरम्यानच्या काळामध्ये एक नोटीस आली आम्हाला. कुठली आली? BNCची, की हे तुमची बिल्डिंग जी आहे ना, आता सध्या अस्तित्वात असलं ऑफिस आहे ना, हे ऑफिस आता पाडायचं आहे, ह्याची मुदत संपलेली आहे, हे जुनं झालेलं आहे, आणि इथं तुम्ही दुसरी जागा बघा म्हणून सांगितले. आमचे मेंबर लगेच उठले, ताडकान उठले, की म्हणले लगेच जागा एजंटला बोलली, दलाला बोलले मुंबईतले, आणि जागा बघत फिरू लागले. एक जागा सुद्धा ठरली त्याच कोविडच्या काळामध्ये, आणि मग 22 कोटी घालून ती जागा घ्यायचं ठरलं. मी त्यांना सांगितलं, मित्रहो, एवढा कोविडचा काळ होऊ द्या, आपण मेलो तर 22 लोक आहेत, बाकीचे एवढे लोक मेले तर काय करणार आहे तुम्ही? कोविडचा काळ संपू द्या, पैसे उशाला ठेवा, उद्याचा काळ कसा येणार आहे हे तुम्ही आत्ता प्रेडिक्ट करू नका, तुम्ही पैसे ठेवा. आणि मग ते थांबवलं. आणि त्याच्यानंतर तर गव्हर्नमेंटनं खुद तेच आमचं जुनं ऑफिस होतं त्यालाच एक डेकोरेटिव्ह करून एक चांगलं सुंदर अशी आता बैठकीची रूम करून दिल्या. त्याच बैठकीमध्ये आज मिटिंगा होतात. वाचले की नाही 10 कोटी रुपये? त्यांना माहिती नाही, ही फक्त दलाली करायचं आणि काय मिळते का. मित्र, 15,000 16,000 रुपये आम्ही घेत होतो, त्यातले 3,000 रुपये आम्ही सुप्रीम कोर्टात सगळे 3,000 रुपये परत करा म्हटले. तर आम्ही ठरवलं, मी त्यांना म्हणलो एक त्या पोरांना लॅपटॉप द्या, नाही तर टॅब द्या एखादी, त्यांच्या हाताला उपयोगी पडेल. तर यांनी ते नाही म्हणले, तिले महागात पडते म्हणले. मग काय करायचं म्हणले, तर त्यांनी असं ठरवलं की एक बुक देऊ म्हणले, हँडबुक, सिव्हिल आणि क्रिमिनल मॅन्युअल बुक देऊ म्हणले. आणि त्याला सिव्हिल क्रिमिनलचं मॅन्युअल बुक काढले. 50,000 बुक्स तयार केले. तुम्ही 50,000 बुक्स तयार करा, मार्केटमध्ये प्रकाशकाला विचारा की 50,000 पुस्तकं तयार करायला किती खर्च येऊ शकतो. तो म्हणेल 70-75 लाखामध्ये 50,000 पुस्तक तयार होऊ शकतात, काही अडचण नाही, बल्क क्वांटिटी आहे, करता येते. मित्र, तब्बल 50,000 पुस्तकं छापायला 8.5 कोटी रुपये दिले. 8.5 कोटी. विचार मिळत का नाही तुम्ही? 8.5 कोटी कोणाच्या बापाचे खर्चिली म्हणून का नाही विचारणार तुम्ही? तुमचे पैसे. पण तुम्ही मुख गिळून गप बसता, आमच्यासारखे मजा मारून चालेल. हे कोण विचारायचंय? तुम्ही मला मतं मागण्यासाठी फक्त आलो नाहीये, मी यांची पोलखोल करण्यासाठी फिरतोय. मतं देताल नाही तर नाही देतात, तेवढं काय मला तसंही वाटणार नाही. पण बार काउन्सिल कोण चालवतंय, चालता चालिता कोण आहे, करता करविता कोण आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कोण चालविते बार काउन्सिल? कुणाच्या हातात या बार काउन्सिलचे सत्ता सूत्र आहेत? मुख्यमंत्री चालवतो, चीफ जस्टिस चालवतो मुंबईचा, का दिल्लीला बसलेले जे चालवतात त्यांनी चालवतात. पण त्यांनी स्वतः चालवत नाहीत, त्यांनी काही बटीक नेमलेत हाताखाली, आणि ते बटीक आमच्या बार काउन्सिलचा कारभार करतात. ते बटीक म्हणजे आमच्यातले काही सदस्य आहेत, त्यांचे ते फार जवळचे आहेत, त्यांच्या पायावर लोटांगण घालणार आहेत, त्यांचे काही मॅटर असं हायकोर्टात काढून घेणार आहेत, ते तिथं बटीकपणा करतात आणि ते चालवतात. काय संबंध आमचा त्या बार काउन्सिलचा आणि त्या मुख्यमंत्र्याचा आणि चीफ जस्टिसचा? स्वतंत्र संस्था आमची, आमचा कोणी मालक नाहीये, सुप्रीम कोर्ट सुद्धा नाहीये, हायकोर्ट तर मुळीच नाहीये. आम्ही स्वतंत्र आहे, खरं म्हणजे स्वतंत्र संस्था आहे,
2,80,000 लोकांचे सदस्यता आहे आमच्याकडे. एवढी ताकदवर संघटना भारतात कुठलीच नाहीये. एवढी ताकदवर संघटना आहे. पण लोकसभेच्या नंतर जर कुठली संघटित संघटना जर कोणती असेल तर ती वकिलाची संघटना आहे. भारतभर आहे. पण या संघटनेची अवस्था काय करून ठेवली मित्र, तुम्ही बघताय. आता 13 वर्ष बसला तो लुच्च्या तिथे, काहीच करत नाही. या बार काउन्सिलचा हिसाब घेतला तर हजारो कोटीचं, 10,000 कोटीचं तिथं टर्नओव्हर आहे वर्षाला. कारण हे सगळ्या संस्था, लॉ कॉलेजेस सगळे पैसे देतात. हजारो कोटी तिथं पडून असतात. पण तो माणूस यातले 100 कोटी एका पक्षाला दिला आणि त्या पक्षाचा राज्यसभेवर गेला. याच्यासाठी आम्ही निवडून देतो का? याच्यासाठी निवडून येतात का तुम्ही? ही सगळी परिस्थिती बदलण्यासारखी आहे. तुम्ही विचारत नाही, आम्ही सुधारत नाही. तुम्ही विचारा, आम्हाला अडवा, आम्ही सुधारण्याचा सातत्यानं प्रयत्न करू. पण कुठेतरी विचारलं पाहिजे. माझा तुमच्यावर रोष नाहीये, पण तुम्ही कामात एवढे बिझी असता की तुम्हाला डोळ्यावर करून बघण्याला वेळच नाहीये. पण काही वेळ असा काढला पाहिजे तुम्ही की आमच्या फादर बॉडीकडे, आमच्या वरिष्ठ संस्थेकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी निश्चितपणानं आवर्जून सांगतोय, अनेक साऱ्या गोष्टी येतात. काय झालं आमच्या वेलफेअर फंडाचं, काय झालं आमच्या इन्शुरन्सचं, काय झालं आमच्या मुलांच्या स्टायपंडचं, विचारलं का नाही तुम्ही? महिनाभर निवडणुकीमध्ये मागं पुढे करायचं, निवडून यायचं, एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. आज वेलफेअर फंडाचा अकाउंट नाही बार काउन्सिलमध्ये. कुठं पैसे आहेत कुणाला माहिती नाहीये. सरकारकडे प्रस्ताव पाठवला, सरकार दखल देत नाही. इन्शुरन्स वाला म्हणते तुम्ही आम्हाला 10,000 मेंबर द्या, तेव्हा मी इन्शुरन्स उतरतो. कुठून द्यायचे? कुठली पॉलिसी आणायची आम्ही? स्टायपंड विद्यार्थ्याला 3 वर्षाचे, अरे कर्नाटकात देते, तेलंगणामध्ये देते, उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थ्याला म्हणजे नवीन वकिलाला स्टायपंड देते 10 वर्ष सरकार. मग आम्ही का पाप केलो का महाराष्ट्रातले? का मिळत नाही आम्हाला? का देत नाहीत? पण मित्र, आमच्यापाशी दम राहिला नाही मुख्यमंत्र्याच्या गच्चीला धरायचा. आमच्यामध्ये ताकद राहिली नाही विचारायची. विचारलं पाहिजे आम्ही. नाही देत ना, त्यानं नाही देऊ द्या. देत कसं नाही मी बघतो. एक दिवस जर कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकला तर 1250 कोटीला सरकार अंदर आहे, खर्च करते. एक दिवस आम्ही सांगितलो आमच्या एवढे 5 प्रॉब्लेम आहेत, 5 प्रॉब्लेम सोडून द्या. जर नाही सोडून देत असाल तर आम्ही एक दिवस कोर्ट कामाचा आम्ही सहभाग नोंदवणार नाही. आमचं तुम्हाला आम्ही, आणि काय हे काय सुप्रीम कोर्ट बी, आम्हाला लाज वाटते कधी कधी सुप्रीम कोर्ट आहे म्हणायला. काय लाज वाटते सांगतो? ते सुप्रीम कोर्ट सांगते बहिष्कार करायचा नाही कोर्टावर. काय करायचं? बंद करायचं नाही, कोर्ट कामकाज बंद करायचं नाही. काय करायचं ते तरी सांगा. आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही करावं काय? केलं काय पाहिजे आम्ही? ते तर गाईडलाईन द्या आम्हाला, ते करतो आम्ही. सुप्रीम कोर्ट सांगते बंद बहिष्कार करायचा नाही. ठीक आहे, बंद बहिष्कार आम्ही करत नाही. मग आम्ही काय करावं? आम्ही कोर्टाला असहकार्य करायचं. आम्ही जर कोर्टात नाही गेलो, ती वर बसलेला डायसवरला देऊ शकतो का न्याय? फाईल काढू शकतो का? न्याय करू शकतो का? तो करू शकत नाही. तर मग काय करायला पाहिजे? आम्ही अशा प्रकार, पण आमच्या तर दम द्यायला सुद्धा, सज्जड दम द्यायला सुद्धा आला पाहिजे. आम्ही सगळ्या सदस्याला सांगतो की तुम्ही दम द्यायला सुद्धा शिका. तुम्हाला एवढी लाचारी करायची गरज नाही. कोणाच्या तर पाया पडत मागत फिरायची गरज नाहीये. तुम्ही सांगा 2,80,000 वकील आहेत आणि 377 वकील संघ आहेत. आम्ही जर सगळ्यांनी ठरवलं तर आम्हाला हे सगळं, अरे कोविडमध्ये नाही त्याला पैसे दिले, लेबर कमिशनर, लेबर संघटनेला दिले, NGOला दिले, नाही त्याला पैसे दिले, पण NGOला दिले, पण वकिलाला दिले नाही का? वकिलांनी घोडं मारले तुमचं? वकील माणसं नाहीये, वकील कोविडमध्ये मरणार नाहीये, वकील तुम्हाला मतदान करत नाहीये, वकील सरकारमध्ये सहभाग नाहीयेत. मग का वकिलाला एवढा भेदभाव तुम्ही करता? कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवता येतंय. आम्हाला कोणाच्या पाया पडायची सवय नाहीये, पण आमचे हक्क आम्हाला मत मागायचा निश्चितपणाने अधिकार आहे आणि तो मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून तुम्हाला आवर्जून मी सांगतो की हे तुम्ही सगळं करू शकताय. एक छदाम दिल्ली 500 कोटीची मागणी केली, बाकीच्या सोडून द्या. काय नाही देत? आणि आम्ही सांगतो सगळ्याला की आमचा मुख्यमंत्री, आमचा मुख्यमंत्री. अरे काय करायचं आम्हाला देत नसेल तर आमचा आणि तुमचा? हे थांबलं पाहिजे. प्रोटेक्शन ऍक्ट केला पाहिजे. कसं करत नाही?
करून घेतला पाहिजे. करता सगळे येते, ताकदवार माणूस तिथं बसला पाहिजे. आमच्याकडे जर लाचारी करायची फौज असेल तर ते करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, काय प्रॉब्लेम आहे का? माझा प्रश्न ऐका, तुमचा प्रश्न मी ऐकेल. चीफ जज आता बघितलं प्रत्येक तालुका वाईज जिल्हा वाईज कोर्टामध्ये अलीकडे फारच आरेरावी वाढली. जजेसची आरेरावी एवढी वाढली आहे, तुम्हाला सांगतो मी की एखादा ज्युनियर कोर्टापुढे गेला, काही चुकलं असेल त्या वकिलाचं चुकत नाही असं म्हणण्यातलं माझं नाहीये. जजचं चुकतं तर वकिलाचं काय? कचरा कुंडीत दाखवण्यासारखे जजमेंट आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे. कचरा कुंडीत फेकून द्यावा असे जजमेंट दिली तर, अरे मग एखादी वकील चुकला तर तुम्ही सौम्य भाषेमध्ये सांगा त्यांना, अरे असं नाही वकील साहेब, असं करा, असं नाही असं करा. एवढं तुम्हाला जास्त कळते ना, मग त्याला सांगा, समजावून सांगा ना, असं नाही असं करा म्हणून. हे सांगाय सोडून देत. कोण शिकवले तुला? कुठे शिकलास तू? घटना वाचलास का? कॉन्स्टिट्यूशन वाचलास का? सिनियर कोण आहे तुझा? असंच वकिली करतोस का? हे तुला कोण अधिकार दिला वरून बसायचा, डायसवरून बोलायचा? अपमान करायचा अधिकार कोण दिला जजेसला? ठीक आहे, तुला पटत नसेल तर करू नकोस, तुला काय कलमनं करायचे कर, पण डायसवरून बोलून अपमान करायचं कोण दिला अधिकार? सुप्रीम कोर्टाने दिला, हायकोर्टाने दिला तुम्हाला अधिकार बोलायचा. मग काय बोलता, काय इन्सल्टिंग करता? ट्रेन तुम्हाला काही अधिकार नाही असल्याला सुद्धा दुरुस्त करता आलं असतं. दुरुस्त करता येते. अलीकडे जास्त वाढला प्रकार यांचा, तालुक्याने जिल्ह्याने. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. हे बंद करता येते आम्हाला. आता तुमच्या एखाद्या वकिलाची तक्रार आमच्याकडे आली, बार काउन्सिलकडे आली, तर आम्ही बघितले पाहिजे, वकिलाला विचारलं पाहिजे की हे तक्रार काय खरी आहे का खोटी आहे, त्याच्यावर तपासलं पाहिजे, त्याचा पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे. आणि जर तक्रार खरी असेल तर तुम्ही चीफ जस्टिस जाऊन विचारलं पाहिजे. चीफ जस्टिसला विचारलं पाहिजे, गच्चीला धरून सांगितलं पाहिजे, काय म्हणलं पाहिजे, ही तुमचा सबऑर्डिनेट, तुमचा जज आमच्या वकिलाचा अपमानास्पद यशेच्या कोर्टात भाषा केला, त्याच्यावर इन्क्वायरी करणार का, त्याला सस्पेंड करणार का, नाहीतर आम्हाला काय करायचं करू. एवढं जरी बोललात तर ताबडतोब इन्क्वायरी. आणि त्यानं खाली बोलायला सुरू केलं किंवा त्यानं मिटिंगमध्ये सांगतंय की जजेसला वर बसून नीट बोलायला सांगा म्हणून, त्यानं सांगितलं हे काय जजेसची, हे कसं, हे शक्य आहे का बोलणं? हे अजिबात बोलणार नाहीत. पण वरूनच असं आम्ही लाचारी करत फिरू लागलो म्हणून हे जजेस बोलतात. म्हणून मित्र, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे थांबवण्यासाठी मी काम करतोय, पण मला काही पडत नाहीत, पण मेजॉरिटीमध्ये मला घेत नाहीत. पण यावेळेस निश्चितपणाने यावेळेस मी मेजॉरिटीमध्ये जाईन आणि यावेळेस मला चेअरमन झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी होणार, साम दाम दंड भेद वापरणार. पण मी ज्यावेळेस चेअरमन होणार म्हणजे होणार. आणि चेअरमन झाल्यानंतर मी नुसतं खुर्चीवर बसू द्यावं, हे ऑटोमॅटिक लाईनमध्ये येतील. ही भाषणं ऐकत नाहीत वाटते का त्यांनी? मला हे भाषणं ऐकतात त्यांनी. परवा मी आत्ता चर्चा केलो तुम्हाला की सुप्रीम कोर्ट सांगते की कोर्टात आर्ग्युमेंट करताना बोर्ड दाखवायचं नाही, डायसवर हात मारायचं नाही, मोठ्यानं आवाज करायचा नाही. करायचं काय आम्ही मग कोर्टात जाऊन? वर तर पहिलेच पट्टी बांधलेली आहे, तोंडाला एक चिकटपट्टी लावून हातात घुंगरं द्या, नाचत बसतो कोर्टापुढे जाऊन. अरे करायचं काय मग? जोरात बोलत नाही. आम्ही एखादी म्हणू शकतो आमचा मित्र की युअर ऑनर दिस इज माय कन्सिडरेबल पॉईंट, कन्सिडरेबल इश्यू, असं बुकी असं मारायचं नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. बोर्ड दाखवायचं नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. अरे एकाची स्टाईल नाही, त्या बॉडी लँग्वेज आहे, त्या बोलतो एखादी वकील, त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन, माझ्यावर केलं कंटेम्प्ट पिटिशन, कोर्टाचा अपमान केला, असे शेकडो कंटेम्प्ट पिटिशन करत बस म्हणून काही करता येत नाही. काय अधिकार आहे त्याला? सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही आमच्या सनदा घालायचा. काय केलं? कोल्हापुरात 350 लोकांच्या कंटेम्प्ट पिटिशन नोटिसा दिल्या, 350 वकिलांना नोटिसा दिल्या, गेले ती घरला, पाठवू शकले. काय अधिकार आहे सुप्रीम कोर्टाला कंटेम्प्टच्या नोटिसा द्यायच्या? त्याला बी कळवायचं झालं तर बार काउन्सिल ऑफ इंडियाला कळवावं लागतंय ह्या वकिलांनी कंटेम्प्ट केले म्हणून. त्याला अधिकार नाहीये. अरे त्याला सनद बार काउन्सिलला दिलेली आहे, त्यानं काय आम्हाला नोटिसा देत आमची सनद घालू शकते? सुप्रीम कोर्टाच्या जजला कोण सनद दिली हो? हे कुणाला माहित आहे? आम्ही त्याचा विचार करत नाही हो. आम्ही एवढे नेग्लिजंट आहोत, आमचे सदस्य, बरं का, तुम्ही नाही, आम्हाला माहितच नाही. सुप्रीम कोर्ट म्हणजे आम्हाला कुठला तरी आकाशातून मसीहा बोलल्यासारखा वाटतो आणि त्याच्या पुढे लोटांगण घालतो. ही विषय आमचा नाही आहे. सुप्रीम कोर्टचा आमचा कोणी मायबाप नाही आहे.
हां, आम्ही ज्यावेळेस कोर्टात जाऊ, त्यांचं आमचं नातं जरी चिखला मातीचं असेल, चिखला पाण्याचं असेल, तर आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे मॅटर चालू निकालू. काय चुकलं होतं प्रशांत भूषणचं? भ्रष्टाचार झाला. एका जजच्या घरी 50 कोटी रुपये भेटले, नोटा जळायला भेटल्या, आणि काय पुरावे पाहिजे सांगा? 50 कोटीच्या नोटा जळालेल्या बघितल्या आम्ही डोळ्यानं, अख्खा जग बघितलं. काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? हाय काही अधिकार ऍक्शन घ्यायचा त्याला? आणि मग वकिलावर जोर काढायचा का? वकिलाला सरेंडर करायचं? वकिलाला तुम्हाला, अरे कुठं शिकलात हे? वकिलातून जाऊनच वकिलाच्या बाच्यावर मिरे वाटायचं कोण शिकवले तुम्हाला? मित्रो, मी सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध बोलत नाहीये, पण सुप्रीम कोर्ट काय चुका करते त्याच्याबद्दल बोलतो. एकाबद्दल बोलत नाही, अनेकाबद्दल बोलतो. सगळे सुप्रीम कोर्ट तसले नाहीयेत. काही चांगले बी जजेस आहेत, त्यांची मी अतिशय स्तुती करतोच आहे. चांगले इथं सुद्धा चांगले जजेस असतात. काही माते फिरू बसलेले असतात, काहीला उगाच चरबी आलेली असते. मी जज झालो म्हणलं की, आणि ती वर बसून डायसवर आपला रुबाब दाखवते. रुबाब दाखविण्यात नसतो, रुबाब वागण्यात असतो, आणि वागलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण सगळ्या गोष्टी केलं पाहिजे. अनेक सारे प्रश्न आहेत. आता आमच्या भगिनीनं प्रश्न विचारला, सुप्रीम कोर्टात रिप्रेझेंटेशन करा म्हणून सांगितलं महिलांसाठी. मीटिंग झाली आमची बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाची. मीटिंगमध्ये मी सगळ्यांनी म्हणले नाही नाही ठीक आहे, सुप्रीम कोर्ट सांगते ते. अरे पण रूल रेग्युलेशन कोण ठरवायचे? कुठून महिला थांबणार? त्यांचा बॅलेट पेपर स्वतंत्र असणार का नाही? त्यांचे रूल्स कसे आहेत? किती थांबू शकतात? कोण मतदान करणार त्यांना? त्यांचं काउंटिंग कसं करायचं? हे सगळं ठरलेलं. आम्ही ठरवलं तिथं की त्यांचा स्वतंत्र बॅलेट पेपर करा, कारण महिला थांबल्या तर त्यांना कोणी निवडून देणार नाही. पुरुष कसे आमच्यासारखे लांडगे कसे तुमच्या महिलाकडे मतदान करू देतील? करू देतील आमच्यासारखे लांडगे? करू देणार नाहीत. महिलाला कोण निवडून देणार? हे अण्णाराव पाटलांनी सांगितलं, स्वतंत्र बॅलेट पडा करा. एवढंच नाही तर स्वतंत्र महिलांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर, स्वतंत्र महिलांनीच मतदान करायचं. म्हणजे त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ करा, स्वतंत्र बॅलेट करा, आणि स्वतंत्र मतदान करायची भाषा वापरू द्या. आम्ही केलं तसं तयार. म्हणून सगळ्या महिला थांबायला तयार झाले की आता स्वतंत्र आहे, आपल्याला काही संबंध नाही यांचा, आपण निवडून येऊ. म्हणून या राज्यामध्ये अनेक महिला थांबले. थांबू द्या, काही हरकत नाही, त्यांचा तो हक्क काय थांबलं पाहिजे. पण बार काउन्सिल ऑफ इंडियानं पुन्हा पत्र काढलं, मग त्या मनन मिश्रानं, की हे रिझर्वेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन आहे, याला स्वतंत्र मतदारसंघ देता येत नाही, स्वतंत्र बॅलेट पेपर करता येत नाही, ह्यांना मध्ये घेऊन घुसला. काय भाषा! आता स्वतंत्रचं संयुक्त असंच केलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST साठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले होते. महात्मा गांधींनी ते उपोषण करून संयुक्त मतदारसंघ केले. म्हणून आज दलित आपले बघतो, दलिताच्या चळवळीचा, दलिताच्या रिझर्वेशनच्या उमेदवाराचा काय काय उगी कुणीतरी आपलं लंगडं पांगडं धरायचं, पक्ष धरून त्याला निवडून आणते झालं. ही अशी अवस्था होते, चळवळी बंद पडतात. म्हणून महिला भगिनींना आम्हाला निवडून यायचं असेल तर ताकदीनं निवडून लढवावं लागेल. आणि पुरुषाबरोबर ते लढू शकतात का? लढू शकत नाहीत. म्हणून आता त्यांचे आता मी आधी प्रस्ताव ठेवला एक, की महिलांची मतमोजणी, महिलाची जेवढ्या महिला उमेदवार आहेत तेवढ्यांची मतं बाजूला करा, आणि त्याच्यामध्ये जे हायेस्ट आहेत तसं 1, 2, 3 म्हणजे असेंडिंग सिस्टीमनं जे उच्च आहेत त्यांचे बाजूला काढा, आणि त्यांचा क्रम ठरवून द्या. मग ते आता कुठेतरी ते ठरले, त्या पद्धतीनं काउंटिंग होईल. आणि महिलांच्या उमेदवारापैकीच ज्यांना जास्त मतं मिळतील त्यांचे असं क्रमवार ठरवतील, आणि त्याच्याप्रमाणे निवडून येता येईल. आपल्याला कमीत कमी 5 मतं करावी लागतील, तरच बॅलेट पेपर व्हॅलिड होईल. माझं तर तुम्हाला 5 कशासाठी? 23 लोकांवर बार काउन्सिल चालते हो. आता 18 आणि 5 23, 18 आणि 5 23 आहे, तर 23 लोकांना मतदान करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. 23 मधले निवडा ना. माझ्या जिल्ह्याचे, माझ्या मराठवाड्याचे, माझ्या पश्चिम महाराष्ट्राचे. असं काय भाषा करतात मला कळतच नाही कधी. एवढे संकुचित वृत्तीची का झालो आम्ही? अरे कशाचा मराठवाडा, कशाचा विदर्भ, कशाचा पश्चिम महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्राचे आम्ही 23 उमेदवार निवडायचे आम्हाला. आणि कधीही एकही मत कमी करू नका. 23च्या 23 मोजून आपण सुज्ञ आहोत. म्हणून ज्या कोणी ह्या बॅलेट पेपरची निर्मिती केली असेल किंवा निवडणूक प्रक्रिया केली असेल त्याचं कौतुक करावं लागते. अत्यंत हुशारीने केलेलं आहे.
सगळ्या भागाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हे सगळं केलेलं आहे. आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला 23 मतं करायचा अधिकार आहे. पण सिरियलपणा 1 2 3 4 असं कर्मशः 23 मतं करा, कुणालाही करा तुम्ही. माझं तुम्हाला आव्हान आहे, मतदान 23 करा. कारण इथले 5 तुम्ही निवडून दिले, 4 आमच्या जिल्ह्याचा आहे, फर्स्ट प्राधान्य त्याला द्या निवडून. त्याला 4 जण चलिणार आहेत त्या काउन्सिल, आणि हे 4 बी नाही निवडून आणले. तुमचा प्रतिनिधी तिथं कोण आहे? मग दुसरे म्हणतील तुम्ही पडलेल्या उमेदवाराला विचारा जाऊन. असा भेदभाव नाही, भेद आम्हा पंढरीच्या लोक, आम्हाला भेदभाव नाहीये. सगळे एका लाईन मध्ये बसवा. 23 लोक कुणाला द्या, 23 लोकांना मतदान कराच. कारण 23च्या 23 आले पाहिजे. हां, 25ला करता येणार नाही तुम्हाला, पहिलं होतं 25चं, पण यावेळेस 23 लोकांना मतदान करून 23 लोक. का बरं हक्क सोडताय तुम्ही? बाकीच्या कुणाला वायऱ्या घरी असतील ना, बघा त्याला डोळे झाकून नंबर बोर्ड ठेवा, त्याच्यावर त्याला मतदान करा, पण 23 मतदान करा. ही प्रक्रिया आहे. म्हणून या सगळ्या पद्धतीचा अभ्यास, सारासार अभ्यास आपण केला पाहिजे. मित्रांनो, मी एक विषय ठेवला होता. काय विषय ठेवला? आमच्यामधले हे सत्कारावर 25-30 कोटी रुपये खर्चलेले वर्षभरामध्ये, 8 वर्षामध्ये. म्हणलं ही खर्च करू नका. काय करायची खर्च गरज आहे? त्यांना सत्कार करायचे. अहो, त्यांचा प्रमोशन झाला असेल, त्यांना कोणाचं प्रमोशन झालं, कोणी हायकोर्ट झालं, चीफ जस्टिस झालं, कुणी बाहेर देशात चीफ जस्टिस म्हणून बाहेरच्या राज्यात गेला ना, त्यांचे सबऑर्डिनेट त्यांचा सत्कार करतील की? आम्ही काय करायचं? सत्कार करायचा आहे. आम्हाला लईच पुळका आला तर आम्ही कमिटीच्या मेंबरना जायचं, पुष्पगुच्छ द्यायचा, एक पटकर खांद्यावर टाकायचं आणि सांगायचं की महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलांचा तुम्हाला पाठिंबा आहे, शुभेच्छा आहेत, एवढं म्हणायचं नाही. यायचं त्यांना बोलावून घेऊन हजारो रुपये कोटी रुपये खर्च करायचं कोण शिकविले? त्याने एकदा खुर्चीवर बसताना सत्कार, पुन्हा खुर्चीवरून उतरताना सत्कार. अरे सत्काराशिवाय दुसरं करताच काय तुम्ही? मला म्हणजे तुम्ही एकदा ह्याला हार घाला, अजिबात घालणार नाही म्हणलो. कुणी म्हणते मला तुम्ही भाषण करा, अजिबात करणार नाही. काय बोलायचं म्हणलं हे सगळ्या चोरापुढी? म्हणजे इतक्यापर्यंत स्वाभिमान ठेवला मी, अजिबात नाही. मला शेवटच्या टर्ममध्ये मला अध्यक्ष करता म्हणले, अजिबात करायचं नाही. तुम्हाला तुमचा माझा काही संबंध नाही. तुमचा आता निवडणूक झाल्यावर तुमची माझी भेट होईल असं सांगून आलोय. ही सगळं हे सत्कारावर खर्च करण्यापेक्षा आता आमच्यातले बरीच वकील आता रिटायर होतात. काय द्यावं त्यांना? काय देतो आम्ही बार काउन्सिलच्या वतीनं? एखादी बाहेर नोकरी केला तर पेन्शन मिळत होती, नाहीतर त्याला GPF मिळत होता, लाखो रुपये त्याला घेऊन घरला त्यांना आरामशीर. आणि एवढे पैसे घरी घेऊन गेल्यानंतर बायको त्याचे लेकरं बाळा खुश होत होती. शेवटी काही कोर्टनं आम्हाला मिळाले पैसे, आणि मग त्याच्या अकाउंटला पैसे जोपर्यंत आहेत तर त्याच्या चहापाण्याची व्यवस्था घरचे करतील. त्याने जर रिकाम्या हाताने घरला गेलं आयुष्यभर, त्याला कोण सूनबाई चहा देणार नाही. बसा आता काय बिनकामाचे झालं की कुठं जायचे तुम्हाला? कोर्टाला जायचे का? उगा बसून पण देते थोड्या वेळा चहा म्हणते. म्हणजे त्याची हेळसांड केली जाते म्हातारपणी. मग हे जर आम्ही 10 लाख रुपये त्याला दिले आणि त्यानं जर बँकेत ठेवलं, त्या 10 लाखाच्या डिपॉझिटकडे बघू सून पळते, लेक पळते, मुलगा पळतो चहा देत करत, आणि त्या वकिलाची आयुष्याची व्यवस्था होते. एवढं करा ना, इकडे तिकडे खर्च करतो, मग इथं का बरं करत नाही? या सगळ्या गोष्टीचा सारासार मित्र विचार व्हायला पाहिजे. आणि मी अत्यंत हृदयपूर्वक सांगतो, मी अत्यंत सेन्सिटिव्ह ॲडव्होकेट आहे. मी जेवढा उग्र आहे तेवढाच दयाळू आहे. मला ते आहे. कोविडमध्ये 162 लोक मेले. मग ह्यांनी तर काही तातडीची मदत कोणी केलं नाही. बार काउन्सिलचे पेपर येऊ द्या, मेलेज का नाही येऊ द्या, कागदपत्र मेडिकल रिपोर्ट येऊ द्या, ह्याच्यामध्ये 6 महिने वर्षभर जाईल आणि ह्यांनी काही पैसे देणार नाहीत. मी म्हणून तातडीची मदत काहीतरी देता येते का बघा. मित्र 162, मी मोठे पण म्हणून सांगत नाही, पण मग तुम्हाला सांगावं लागेल. 162 लोकांना बार काउन्सिलने यादी पाठवायची की ह्या आठवड्यात किती मेले कोविडमध्ये. तिथे कळविल्यानंतर त्यांनी मला यादी पाठवायची, अकाउंट नंबर पाठवायची, आणि मी लातूरच्या माझ्या अकाउंटवर शक्यता निर्माण झाली. या माणसाला बोलू द्या टाळ्या वाजून. बाकीचे लोक फक्त ST बसमध्ये आपला रुमाल खिडकीतून टाकून जागा पकडण्यासाठी येतात. हा माणूस लढवाई आहे. विलासरावच्या लातूरचा माणूस आहे. विलासरावपेक्षा फार वेगळा आहे. म्हणून या माणसाला संधी द्या.
बोलू द्या आणि आता ज्यांना नाही ऐकायचं ना त्यांनी तुम्ही ऐका तुम्ही ऐका बसा ऐकून बसतो आपलं काय अध्यक्ष आहेत अध्यक्ष होतो का आहेत नाही आता 2 महिने झाले आता जावरेंकडे दिले आमचे अध्यक्ष ते काय अध्यक्ष हे आमचे अध्यक्ष आहेत आता सध्या बोला अच्छा. चल बसा खाली मी तुमच्या कोणालाही मी आतापर्यंत नाव घेतलं कोणाचं अरे टीकात्मक नको नाही. उद्बोधक असं हा नाही सगळ्या टीकाच आहे नाही टीका नाही हे वास्तव आहे मित्र जरा एक मी आता आटोपच घेणार आहे मी असं म्हणत होतो की एखादी वकील वयस्क झाला त्याला 10 लाख रुपये देऊन त्याची शाल सिरपळ खांद्यावर टाका आणि घरला पाठवा म्हणजे त्याची घरी सुद्धा सन्मानपूर्वक त्याला वागणूक मिळली जाईल हे मी सांगत होतो आणि मला जे करायचं आहे ते सगळ्याच्या हिताचं करायचं आहे मित्र जो माणूस बार काउन्सिलचा चहा पाणी पिला नाही तुम्हाला खोटं वाचल खोटं बोलत नाही मी एकदा गवई साहेबाबरोबर जेवण्याचा प्रसंग आला माझ्या तत्वाला खीळ बसली त्यावेळेस मी स्वतः काय केलं बघा ही पावती बघा बार काउन्सिलला 500 रुपयाचे पैसे भरले 500 रुपये भरले पावती घेतली आणि मग गवई साहेबाच्या बाजूला बसून जेवण केलं धर्मसंकटातून सुद्धा मी मार्ग काढणारा वकील आहे आणि मी निष्णात वकील आहे मला गरज नाही आहे खरं म्हणजे या कामाची 62,000 ब्रीफ आहे 2,500 लोकांना करोडपती करणार अण्णाराव पाटील अरे हेलिकॉप्टर वापरतोय अण्णाराव पाटील स्वतःच्या बापाचं हेलिकॉप्टर आहे तुम्ही मला काय सांगताय मला पैशाची गरज नाहीये तुका म्हणे उरला आता फक्त सेवेपुरता आणि माझ्या वडिलांना सांगितलंय परोपकार ते पुण्य परपिढा ते पाप आहे परोपकार करत चल त्या 162 लोकांना की अण्णाराव पाटलाला स्वतःच्या अकाउंटवरून 25,000 रुपये पडला मला नाही विचारायचं विचारा बार काउन्सिलच्या सेक्रेटरीला मैताच्या घरी तातडीची मदत पाठवणारा अण्णाराव पाटील आहे ती 40 लाख रुपये करून कोविडमध्ये मदत केली अरे माझ्यासारखा माणूस तुम्हाला दुर्बीण लावून हुडकायलाच मिळायचा नाही एवढं मी सामाजिक कार्यात आहे आणि मला माहित आहे माझ्या जन्माचा जगण्याचा आणि मरण्याचा सुद्धा अर्थ अण्णाराव पाटलाला कळाला आहे अत्यंत चांगले काम करून मरा असं आमच्या वडिलांनी सांगितले अजिबात चोरी लपाडी झंगाड काही करायची नाही त्यांनी मला एक सांगितलं तुका म्हणे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम व्यवहार करून धन जोडायचं अजिबात वकिली व्यवसाय जरी असला तरी चालेल पण कुणाला फसवून डोकं फोडून वकिली करायची नाही आणि पैसे कमवत नाहीत आणि मला ते उदाहरण दिलं कबीराचं दोहायचं अनीति बेईमानी भ्रष्टाचार जुगार और झूठ से कमाया हुआ धन हरगिज नहीं होता उसका परिवार नालायक होता है यही ईश्वरी सजा है सत्य ईश्वर है असं वडिलांनी शिकवून पाठवलेला हा बंद आहे केवळ एवढ्यावर नाही थांबत मी आणि तुम्हाला वाटतंय का मी अनेक साऱ्या निवडणुका लढवल्यात विधानसभा लढवल्यात लोकसभेला आणि स्वतःचा पक्ष सुद्धा आहे महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून आणि त्याचा अध्यक्ष मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे संबंध भारतावर मी निवडणुका लढवतो हे सगळं करतो मी पण फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणासाठी करतो चांगले नेते मिळावे चांगले उमेदवार मिळावे चांगले माणसं सत्तेवर बसावे हा अट्टास आहे माझा मीच बसावा असं नाहीये पण प्रामाणिक माणसं तिच्यावर बसलीत आतापर्यंत आपण प्रामाणिक माणसं बसत नाहीत म्हणून आपली ही वाट झालेली आहे ज्या सुप्रीम कोर्टानं गरिमा जाती आमची म्हणून प्रशांत भूषणवर केस केली त्या प्रशांत भूषणच्या त्या कोर्टाला मी विचारलं म्हणजे त्या कोर्टाला विचारतो मी हे प्रशांत भूषणनं बोलला ह्याच्यामुळे तुमच्या कोर्टाची गरिमा गेली आणि तुम्ही जेव्हा एक सर्क्युलर काढता काय काढतात तुम्हाला माहित आहे एडीआरचं सर्क्युलर एडीआरच्या सर्क्युलरमध्ये असं आहे गव्हर्नमेंटने काढलेल्या चिठ्ठ्या चकोऱ्या सगळ्या गव्हर्नमेंटचे GR असतील सर्क्युलर असतील किंवा योजना असतील ह्या सगळ्या योजना जेजने जाऊन ग्रामीण भागात सांगायचं लोकांना शिबिर घेऊन सांगायचं आमच्याकडे परवा कार्यक्रम झाला लातूरला एडीआरचा 2 हायकोर्ट जज आले एक हायकोर्ट जज आला चपळगावकर
आणि दुसरं हायकोर्ट जज आला ते कणकवडे काहीतरी मॅडम, हे 2 हायकोर्ट जज आले आणि तिथं शिबिर बोलावलं एडीआरच्या मार्फत. मग त्या शिबिरात कोण कोण कुठल्या कुठल्या संस्था, कुठल्या कुठल्या एजन्सी आल्या, वराह पालन, मेंढपाळ पालन, म्हशी पालन, गोपालन, कुक्कुटपालन, ह्या सगळ्या संस्थेच्या सरकारने दिलेल्या योजनेवरला हे सरकार तिथं बोलावले तिथं. आणि तिथं आल्यानंतर हे जजेस भाषण झाले, सगळे झाले. नंतर यांना माहिती देण्यासाठी हे जजेस शेळ्या मेंढ्याच्या बाजारात फिरले. ही गरिमा तुमची, ही गरिमा राहते का? शेळ्या मेंढ्याच्या बाजारात, डुकराच्या बाजारात अक्षरशः फिरले, त्याच्या फोटो व्हायरल झाल्या. हीच का कोर्टाची गरिमा? हेच का हायकोर्ट जज? बाजारात फिरतात, बकऱ्याचं कंबर धरून उचलून बघतात. अरे काय ठेवलं तुम्ही? कोण जज होता तो चीफ जस्टिस ज्या ह्या गव्हर्नमेंटच्या प्रस्तावाला होकार दिला? त्याला विचारायला पाहिजे. मी सांगितलं गवई साहेबाला, हे बघा जरा विचारून तुम्ही. हे असं नाही करायचं कोर्टाने. कोर्ट जर पब्लिक माणसामध्ये बाजारात जर फिरू लागले तर त्याच्या न्यायदानावर परिणाम होतो. एकदा आमच्या रामेगावमध्ये एक प्रस्ताव दाखल झाला. रामेगावमध्ये असं लोक मोफत न्याय शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये सरपंचांनी सगळ्याच्या शिबिरार्थ्यांना सगळ्या जेवाय घरला घेऊन गेलं. आणि मग ते काही दिवसानंतर त्या गावात 307 दाखल झालं. मग गावातलाच एक माणूस होता, त्यानं सरपंचाकडे आला, मला ह्याच्यातून बाहेर काढा म्हणून. तो सरपंच काय म्हणतो, तू काय काळजी करतोस? ते इथलं जे डिस्ट्रिक्ट जज आहे ना, माझ्या घरी जेवायला आलतो म्हणलं. मी त्याला सांगतो, ही आमची इज्जत, ही न्याय व्यवस्था, ही कुठल्या सुधारली पाहिजेत. आणि हे सुधारण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे सगळे प्रॉब्लेम कोण सोडवणार आहे? हे तुम्ही वैयक्तिक सोडू शकत नाही. हे प्रॉब्लेम जर सोडवायचे असतील तर बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवानं सोय, ही आमची जिम्मेदारी आहे. म्हणून तुम्ही आम्हाला तिथं पाठवताय. आणि तिथे जाऊन जर आम्ही फक्त संरक्षण करायचं सोडून देऊन तुमचे जर सनदा घालण्याचा प्रयत्न करत असू तर ते आमचं चुकीचं आहे. म्हणून जे काही तुम्हाला करायचंय ते योग्य पद्धतीने करा आणि जे काही होईल ते योग्य होईल. म्हणून यावेळेस तुम्हाला सांगतो, यावेळेस तर मी चेअरमन होणार. हे मला कुणी जरी आडवे आले ना, मी त्यांची गैर करणार नाही. यावेळेस चेअरमन होणार. आणि ह्यांनी मला जर आडवे, माझ्याकडे 8 वर्षामधला ऑडिट रिपोर्ट आहे. ह्याच्यामध्ये कोण कोण किती किती पैसे खाल्लेत, आय नो व्हेरी वेल अबाउट इट. ह्यांचा हिसाब ठेवलाय मी. ह्यांनी मला आडवे आले तर ह्यांचा तिथल्या तिथं खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. मी गुंड नाहीये, पण सत्यवादी आहे. सत्याच्या जोरावर बोलतो. उभ्या आयुष्यात कधी गैरकाम केलं नाही, सत्याला सोडून कधी दूर गेलो नाही. हे सगळं करतो मी. माझा विश्वास आहे. मी माझ्या मागच्या काही काळामध्ये चुकीचे कामं केलेले नाही. म्हणून मला एवढा आत्मविश्वास आहे. आय एम व्हेरी मच कॉन्फिडेंट अबाउट युअर माय रिझल्ट अँड माय फ्युचर. तर मित्र, या सगळ्या गोष्टी अशा आहेत, हे सांगणं गरजेचं आहे मला. तुम्हाला जर ऐकायचं आणि डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूबवर जावा. अण्णाराव पाटलांचे इलेक्शनमधील भाषण म्हणून तुम्ही यूट्यूब बघा, तुम्हाला बघायला डिटेलमध्ये मिळेल. खूप बोलतो मी. अरे एवढं बोलायची हिंमत लागते हो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टवर. दम नाही आमच्यात बोलायचा. मी बघितलं अकॅडमीचं उद्घाटनाला आले ते मुख्यमंत्री आणि गवई साहेब, जे 11 सदस्य तर ते कसं घालील लोटांगण पाया पडत फिरले. वकिलांनी पाया पडायचं? अरे तुम्ही तर सदस्य आहेत. पाया पेण्याची कुठली प्रथा आणली? अहो तुम्हाला लाज वाटेल मला मी सांगितलं तर. एवढा मोठे कार्यक्रम झाले, फक्त 3 माणसं डायसवर बसले, आम्ही 22 लोक मागं बसलो. कशाला निवडून दिल्यात आम्हाला? मागं बसायला स्टेजच्या. ते मुख्यमंत्री सांगितलं की 3च प्रोटोकॉल पण 3 बसता येते. ही परिस्थिती. म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करायचे. मी आलो काय नाही आलो काय, देर इज नो एनी डिफरन्स. मी महत्वाचा नाहीये. माझं कृत्य महत्वाचं आहे, कार्य महत्वाचं आहे. आणि ते कार्य करण्यासाठी मी उभा आहे. आणि ते कार्य तडीच नेल्याशिवाय गप बसणार नाही. एवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त माझ्यावर एकदा विश्वास जतन करा, विश्वास टाका. हे काम तडीच नेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं काम यांना शिस्त लावतो. ह्यांच्या सगळ्या ही चुकीच्या पैंडे जे पाडले ते बंद करण्याचं काम करतो. आणि मग निश्चितपणानं एक चांगला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा आहे याला सांगतो.
एवढंच नाही तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचा जो चेअरमन बसलाय बदमाश, त्याला हाकालून द्यायचं सुद्धा काम करतो. मला एकदा बसू दे इथं. ते काय परवड आहे, त्याची काय परवड आहे, त्याच्या फार गावापर्यंत माझी माहिती आहे, मला गावापर्यंत पोहोचलेला. मी फार पुढे गेलेला माणूस आहे, पण मी दाखवण्याचा भाग नाहीये माझा. पण त्याला बसवायचं काम करू, आणि तो जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत भारतातल्या वकिलाची परिस्थिती निश्चितपणानं सुधारणार नाही. सगळं काही बार काउन्सिल इंडियाला, बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाला करता येते. करण्यासाठी आपण गेलो तिथं करायला पाहिजे. उगे जाऊन तिथं मजा मारण्याचं नाही, तिथं काहीतरी शो करण्याचं नाही, तिथं काही 5 स्टारला उतरण्याचं नाही. तर हे सगळे कामं आपणाला इथं बसून करायचे. म्हणून तुम्हाला सांगतो, एक क्षणभर वेळ देत चला आणि विचारपूर्वक मतदान करा. फक्त याच्यातले चांगले आमची बॅक हिस्ट्री काढा, आमचं लिटरेचर मागचं काढून वाचा, तपासा. आम्ही कुठे कुण्यात अडकलोत का, कोणाचा कुठे कोण्या बाईचा हात धरलोत का, कुठल्या प्लॉटवर कब्जा केलोत का, कुठली बँक बुडवलोत का, कुठं भ्रष्टाचार केलोत का, हे आमचा इतिहास जरा तपासा. आणि मग 1 ते 23 मतं तुम्ही करा, अशी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करणार आहे. केवळ 2 आणि 3 मतं करून जर चालत नाही, 23 मतं घ्यावं लागते, तेव्हा बार काउन्सिल चालते. एका दोघावर चालत नसते बार काउन्सिल. आणि सगळे पण जो कोणी निवडून येणार आहे त्यांना एकच सांगा, तुम्ही जर खऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहायचं असेल तर तुम्ही अण्णाराव पाटलाच्या पाठीशी उभा राहत असाल तर आम्ही तुम्हाला मतदान करू. एवढं त्याला कानमंत्र द्या, तो नीट पुढे मला मदत करेल, एवढी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि मला कोणी डिस्टर्ब केलं नाही, त्या मित्राची मीच माफी मागतो. त्यांनी जरी मला असं म्हटलं असलं, त्यांनी असं आता त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांची माफी मागतो. माझं भाषण जरी लांबलं असलं तरी मी महत्त्वाचं बोलतोय. मला तुम्हाला ऐकवायचं होतं, माहिती होते. तुम्हाला बारमधल्या कोणी सदस्य असं सांगणार नाही, कारण आम्ही चोऱ्या करायचं आणि आम्ही सांगायचं मी पोलीस स्टेशनला जायचं का, मी चोरा म्हणून, असं कधी होत नसते. पण मला कोणीतरी म्हणजे मी सांगायचं झालं तर कोणीतरी एक आला पाहिजे पुढे. अरे चोराला चोर म्हणायची भीती आम्ही मनातून काढून टाकली पाहिजे. चोर रस्त्यावर चोर आहे म्हणून सांगितलं पाहिजे. पोलिसाला भिनात. आजकाल लोक पोलिसाला भीत नाही आहेत. जेलमध्ये जातात तर त्यांचं सुद्धा स्वागत होतंय. कलमाडी जेलमध्ये झाला, ये राजा जेलमध्ये झाला, हजारो फटाक्याचे लोक, लाचार लोक हरतुरे घालत गेले. विलासराव देशमुखला 10 लाखाचा सानंदाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दंड केला, तर अण्णारावनी काळे झेंडे घेऊन गेला, खिशातले पैसे भरा म्हणून. ही परिस्थिती आहे अण्णारावची. अजिबात घाबरत फिबरत नाही कोणाला मी. आणि मी जे खरं आहे त्याला मी मग दुश्मन सुद्धा असला तरी चालेल, ज्याचं खरं आहे त्याला मी समर्थन देतो. चांगले माणसाला मला कधीच विरोध नाही. मी झुकत नाही असलं नाही, मी झुकतो. पण माझ्यापेक्षा जर प्रामाणिक माणूस पुढचा दिसला ना, त्याच्या पुढे नीतीच नतमस्तक होतो. एवढं चारित्र्य संपन्न आध्यात्मिक सगळा अभ्यास केल्यानंतर मी राजकारणात आहे. माझ्या हातून शक्यतो चूक होणार नाही, झाली तर मी त्याची सुद्धा माफी मागत असतो. असं नाही करत मी. म्हणून मित्र माझं खूप ऐकायला तुम्हाला खूप बोलायचे, आणखीन बरंच काही बोलता येते. मला खूप माझ्याकडे किस्से आहेत बार काउन्सिलमधले. पण आता जाऊ द्या, आपण सगळ्यांनाच रिस्पेक्ट दिला पाहिजेत, आमच्या मित्राला सुद्धा रिस्पेक्ट दिला पाहिजेत. म्हणून मी इथं थांबतो. आपण येत्या 24 तारखेला माझा क्रमांक 101 आहे आणि त्या नंबरला थोडं ध्यानात ठेवा आणि सगळ्यांना मतदान करा, असं माझी नम्राची विनंती करतो. मला आपण ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मग नंतर तुमची निश्चितपणाने निवडून आल्यानंतर आपली निश्चितपणानं भेट होईल. मी येणार, काही झालं तरी येणार मी आणि येतो. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.